हॅलो एव्हरीवन. मुंबईला राहताय आणि सप्तशृंगीचं दर्शन करून एका दिवसात परत यायचं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा. एका दिवसात परत येण्यासाठी फास्टेस्ट वे आहे वंदे भारत. सकाळी CST वरून 6:20 ला निघणारी वंदे भारत ट्रेन घ्या, ज्याचं तिकीट आहे फक्त 725 रुपये. बाहेरचा सुंदर असा निसर्ग बघत बघत तिकीट सोबत कॉम्प्लिमेंटरी आलेला तुमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करा आणि नाशिक रोड स्टेशनला उतरा. तिथे आल्यानंतर CBS साठी ऑटो घ्या. वेट अ मिनिट, हा बस स्टॉप आपला नाहीये. आपल्याला हा बस स्टॉप क्रॉस करून MSRTC बस स्टॉपवर जायचंय. त्या बस स्टँड वरून आपल्याला सप्तशृंगीची बस घ्यायची आहे. इथून तुम्हाला AC बसेसही अवेलेबल आहे, ज्याचं तिकीट आहे 198 रुपये. महिलांना हाफ तिकीट आहे. आता बस मधून बाहेर दिसणारा निसर्ग एन्जॉय करा आणि हे त्रिशूळ दिसायला लागले की समजा आपण सप्तशृंगीला पोहोचलो. CBS बस स्टँड वरून सप्तशृंगीला येण्यासाठी किमान 1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक पायी आणि एक रोपवे. मी असं म्हणेन की रोपवेने न जाता पायी जा. 472 पायऱ्या चढून जाण्याची मजाच काही वेगळी आहे. त्याशिवाय पायी जाताना रस्त्यात लागणारं महिषासूर मंदिर, गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, राधाकृष्ण मंदिर, श्री नवनाथ यांचंही दर्शन तुम्हाला घेता येईल. हे कालभैरव मंदिर दिसलं की समजा आपण सप्तशृंगी मातेच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलो. इथे दर्शन करा आणि सप्तशृंगी मातेच्या गाभाऱ्याकडे चला. 8.5 फूट उंचीच्या 18 भुजा असलेल्या सप्तशृंगी मातेचं वर्णन शब्दात कायच करणार. हा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनीच अनुभवायला हवा. मातेचं दर्शन करून झालं की गडावरून पायऱ्या खाली उतरताना बाहेर दिसणारा परिसर खूपच सुंदर आहे. खाली उतरून बस स्टॉपवर येऊन परत CBS बस स्टँड साठी बस घ्या. तुमच्याकडे अजूनही वेळ उरला असेल तर CBS स्टँड वरून मुक्तिधाम साठी ऑटो घ्या. डायरेक्ट ऑटोचा तुम्हाला 200 रुपये खर्च येईल. या मंदिरात खूप साऱ्या देवदेवतांच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला श्री हनुमान, साईबाबा, विठ्ठल रुक्मिणी, गुरुदत्त, श्री गणेशा, सूर्यनारायण, विष्णू, नवग्रह अशा अनेक देवदेवतांचं दर्शन करायला मिळेल. याशिवाय इथली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाच्या त्यांच्या ऍक्च्युअल स्वरूपातल्या प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहेत. हा नजारा बघायला खूप सुंदर आहे. 12 ज्योतिर्लिंगांसोबतच या ठिकाणी कैलाश पर्वताची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे, जिथे आपल्याला शंकर भगवान आणि पार्वती माता यांचंही दर्शन करायला मिळेल. मुख्य गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता तसेच श्रीकृष्णांचं दर्शन आपल्याला करायला मिळेल. या मंदिरापासून नाशिक रोड रेल्वे स्टेशन फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे तुम्ही पायी चालतही जाऊ शकता. स्टेशनला आल्यावर संध्याकाळी 7:35 ला येणारी वंदे भारत घ्या आणि मुंबईला परत या. आणि या जर्नीचे फुल डिटेल्स बघण्यासाठी चॅनलवरचा फुल व्हिडिओ बघा.